हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पोलीस भरतीच्या आणखी एका महत्त्वाच्या अपडेटमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण पोलीस भरतीविषयी नेहमी अपडेट देत असतो। अशीच एक नेहमीप्रमाणेच अपडेट आलेली आहे, परंतु आजची अपडेट ही खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण आजची अपडेट थेट मुख्यमंत्री यांनीच दिलेली आहे। कशा पद्धतीने दिलेली आहे आपण पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲक्च्युअली रिक्त पद किती आहेत हे समजणार आहे आणि पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री यांचा व्ह्यू काय असणार आहे हे पण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा। खूप महत्त्वाची व्हॅल्युएबल माहिती आज तुम्हाला मिळणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अपडेट अशी आहे, 12 ते 13 लोकप्रतिनिधी यांचं एक मंडळ काल परवा मुख्यमंत्री यांना जाऊन भेटलं। या मंडळाने मुख्यमंत्री यांना पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आणि राज्यातील इतर शासकीय रिक्त पदाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न केले। त्यांची रीतसर उत्तरं ही मुख्यमंत्री यांनी दिली। तर आपण पाहणार आहोत की काय प्रश्न होते आणि नेमकी काय चर्चा त्या ठिकाणी झाली। रीतसर पत्र या ठिकाणी मुख्यमंत्री यांना 12 ते 13 लोकप्रतिनिधी यांनी दिलेलं आहे आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया आणि उत्तरं ही प्रसार माध्यमांना आणि त्या मंडळाला सुद्धा दिलेली आहेत। तर पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये काय प्रश्न करण्यात आले, काय प्रश्न होते, चला बघूया। परिपत्रक तुम्ही जर वाचलं तर परिपत्रकामध्ये प्रश्न आहेत, परंतु थोड्याशा सोप्या भाषेमध्ये नेमके प्रश्न काय विचारण्यात आले। शासकीय भाषा थोडीशी किचकट असते, ती समजायला थोडीशी अवघड जाते, परंतु आपण सरळ साध्या आपल्या ढोबळ भाषेमध्ये काय प्रश्न झाले हे बघणार आहोत। तर थोडंसं लक्ष देऊन प्रश्न आहे का, अजिबात कन्फ्यूज होऊ देणार नाही। तर चला बघूया। प्रश्न क्रमांक 1 कशा पद्धतीने होता, चला बघूया। राज्यातील पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त असून त्यात उपनिरीक्षक पदाच्या सुमारे 2,959 जागा, राज्य कर निरीक्षक पदाच्या 963 जागा, दुय्यम निबंधक पदाच्या 40 जागा, कर सहाय्यक पदाच्या 1,537 जागा अशा पद्धतीनं रिक्त आहेत। ही माहिती खरी आहे काय, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केला। त्यानंतर त्यामध्ये एक सब प्रश्न असा होता, सब क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, की पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदापैकी सुमारे 30,000 पद रिक्त असून महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरं आहे का। त्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारण्यात आला बघा। आता हे जर खरं असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजे पोलीस उपनिरीक्षक हे पद का भरण्यात आले नाही, किंवा महाराष्ट्र शासनाकडून पोलीस शिपाई हे पद का भरण्यात आले नाही, असा प्रश्न या ठिकाणी करण्यात आला होता। हे झाले 2 प्रश्न। आता तिसरा प्रश्न बघूया काय होता। तिसरा प्रश्न असा होता की राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवीन पॅटर्न सुरू होण्याच्या अगोदर ह्या जागा भरल्या जाव्यात अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे का, असा एक प्रश्न। त्यानंतर चौथा प्रश्न असा होता की हे जे मुद्दे आहेत या मुद्द्याची शासनाने चौकशी केली आहे का, केली नसेल तर चौकशी सुरू आहे का, चौकशी केली असेल तर या चौकशीतून काय निष्पन्न झालं हे कृपया करून सांगितलं पाहिजे, असा एक प्रश्न होता। आणि पाचवा प्रश्न शेवटचा असा होता, अशा प्रकारची कुठलीही चौकशी, अशा प्रकारचा कुठलाही डाटा जर अवेलेबल नसेल तर ती चौकशी करण्यास किंवा तो डाटा उपलब्ध करण्यास शासनाने विलंब का लावला, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता। आता यावर मुख्यमंत्री यांनी काय उत्तर दिलं ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्यातूनच आपल्याला राज्यामध्ये पोलीस भरती ही किती पदांची निघू शकते हे समजणार आहे। तर चला बघूया मुख्यमंत्री यांनी या प्रश्नावर काय उत्तर दिली। हे बघा, आता मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे की राज्याच्या पोलीस दलात मंजूर पदापैकी सुमारे 33,000वर पदे रिक्त आहेत, ही वस्तुस्थिती नाही। म्हणजे ही वस्तुस्थिती नाही, मग वस्तुस्थिती काय आहे आता बघूया। त्यांनी सांगितलं की पोलीस दलामध्ये एकूण 2,22,261 मंजूर पदे आहेत। सदर पदामधील 2,06,281 पदं भरलेली आहेत, त्यापैकी 15,980 पदं रिक्त आहेत। बघा, एक एक्झॅक्ट आकडा मुख्यमंत्री यांनी सांगितलेला आहे की 15,980 पदं या ठिकाणी रिक्त आहेत। म्हणजेच याच्यावरून तुम्ही आता अंदाजा काढू शकता। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या। काय सांगितलं होतं की 20,000 पदांची भरती निघणार आहे, असं या ठिकाणी चर्चा सुरू आहे, परंतु मित्रांनो 15,000 ते 17,000 पदांची भरती तुम्ही फिक्स धरून चला, असं आपण सांगितलं होतं। बघा, 15,980 पदं रिक्त आहेत, म्हणजे तुम्हाला आता काय वाटते की 15,980 पदं निघतील? नाही मित्रांनो, 15,980च्याही वर पदं या ठिकाणी निघू शकतात, कारण 15,980 हा आकडा रिक्त पदांचा आहे आणि अतिरिक्त पदं या ठिकाणी शासनाला ॲड करावे लागतात। त्यामुळं 15,000 ते 17,000 पदांची भरती ही निघणार, हे आपण अगोदरही सांगितलं होतं आणि अशा पद्धतीनं शासनाच्या मार्फतीनं आलेला डेटा सुद्धा
अशाच पद्धतीनं सांगत आहे. त्यानंतर एमपीएससी मार्फत घेण्यात आलेले पद या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी त्याचंही निरासन केलं की काही पद आपण 2023, 24, 25 आणि 26 मध्ये ही भरलेली आहेत आणि राहिलेली पद ही पण आपण लवकरच भरणार आहोत. त्यानंतर राज्य पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गामध्ये सरळ सेवेची 1235 पदे रिक्त असून सदर पदापैकी सन 2021, 22, 23 वर्षाच्या परीक्षेमध्ये एकूण 1187 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं सांगितलेले. शेवटचा प्रश्न असा होता की याची तुम्ही चौकशी केली आहे का किंवा नसेल केली तर विलंब का लावला असा एक प्रश्न होता. त्यावर मुख्यमंत्री यांचं उत्तर आहे की या प्रकरणाची पूर्ण चौकशी ही आपण केलेली आहे. सर्व डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये हलगर्जीपणा, निष्काळजीपणा शासनाचा काहीही नाही. भरती प्रक्रिया ज्या पद्धतीनं जागा रिक्त आहेत त्या पद्धतीनं त्या भरल्या जातील. पोलीस भरती ही सुद्धा या ठिकाणी लवकरच घेण्यात येईल आणि 15,980 पदं हे तर रिक्त आहेत, त्याला प्लस आणखी काही पदं या ठिकाणी भरण्यात येतील. म्हणजे 15,000 ते 17,000 पदांची भरती मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. हे या डेटामधून या ठिकाणी लक्षात येतं. विचारलेल्या प्रश्नामध्ये अजिबात कन्फ्यूज होऊ नका. जेवढे प्रश्न झाले त्याचं समप सांगतो की प्रश्न असे होते की हे शासकीय पदं रिक्त आहेत पोलीस दलातील आणि इतरही विभागातील. तर आपण पोलीस दलाविषयी या ठिकाणी चर्चा करू की हे पदं तुम्ही का भरले नाही असे प्रश्न होते. तर त्यांनी सांगितलं की हे पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही पदं भरलेली आहेत, काही पदं भरायची बाकी आहेत आणि एक्झॅक्ट आकडा मी तुम्हाला सांगितला 15,980 पदं ही पोलिसांची या ठिकाणी भरण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे. ती लवकरच पदं भरले जातील. त्यामुळे 15,000 ते 17,000 पदांची भरती निघेल असं तुम्ही या ठिकाणी गृहीत धरून चला. मित्रांनो दुसरा एक प्रश्न वयवाढीचा आहे. वयवाढ करण्याच्या संदर्भामध्ये आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी आपल्या त्या आंदोलकांना भेटलेत आणि त्यांची मागणी पूर्णपणे ऐकून घेतलेली आहे आणि ही मागणी राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना सुद्धा आपण सांगणार आहोत असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. तोही प्रश्न लवकरच मार्गी लागेल आणि अनेक तरुणांना या ठिकाणी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो येणारी पोलीस भरती ही खरंच खूप मोठी आहे कारण यानंतर भरती निघेल परंतु 15,000, 17,000, 20,000 अशा पदांची निघेल का नाही निघेल हे सांगू शकत नाही. परंतु येणारी भरती ही हा लॉट मोठा आहे. त्यामुळे पूर्णपणे स्वतःला झोकून द्या, मेहनत करा, अभ्यास करा, ग्राउंड करा. न्यूज ह्या तुमच्यापर्यंत भरतीच्या संदर्भात येतच राहतील की पुढे जाणार मागं जाणार याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. जे तुमचं शेड्यूल सुरू आहे, जे तुमचा अभ्यास सुरू आहे, ज्या पद्धतीनं तुमची तयारी, तुमचं स्ट्रगल सुरू आहे ते तसंच सुरू ठेवा. खूप महत्त्वाची अपडेट होती. आय होप तुम्हाला ही अपडेट आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जा कारण तुमचा एक लाईक नकळतपणे मला मोटिवेशन देऊन जातं व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा कारण कोणकोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहितले जात आहेत हे सुद्धा आपल्याला समजेल. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांचं प्रश्नांचं निरासन करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. जिद्द, चिकाटी, प्रयत्न, पॅशन काही सोडू नका. यावर्षी खाकी वर्दी ही तुमच्या अंगावर आलीच पाहिजे. परत भेटू अशाच एका महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.